आम्हाला आमचं हे पोट कमी करायचं आहे, हातावरचा फॅट कमी करायचा आहे, इथे कमरेवरचा फॅट कमी करायचा आहे, मांड्या खूप जाड्या झालेल्या आहेत, पाठीमागे हिप्सचा भाग, सगळा फॅट कमी करण्यासाठी 5 व्यायाम सांगणार आहेत. प्रत्येकासाठी एक एक एक्सरसाइज असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या ह्या हातावरचा फॅट कमी करण्यासाठी पाहणार आहोत. काय करायचं बघा, दोन्ही हात असे ठेवायचे समोर आणि पाठीमागे आपल्याला क्लॅप करायचं आहे. 1 2 3. पाठीमागे हात जातोय ना, स्ट्रेच होणार आहे. हा, याच्यामुळे तुमच्या इथे चेस्टवरचा इथला जो फॅट आहे तो सुद्धा कमी होणार आहे. किती वेळा करायचंय? नवीनच करताय तर फक्त काउंटिंग कमी ठेवायचंय. तर 20 वेळा काउंट करून तुम्हाला ह्याचे 3 सेट मारायचे. आणि जर तुम्हाला ह्या तुमच्या पोटावरचा फॅट कमी करायचा आहे ना, तर पायांमध्ये गॅप ठेवायचे, दोन्ही हात असे ठेवायचे, हात वरती, श्वास घेत खाली जायचे, श्वास सोडत वरती यायचे. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय. दोन्ही हात पूर्ण मांड्यांच्या आपल्या खाली गेले पाहिजेत. खूप छान व्यायाम आहे. पूर्ण दाब याचा पोटावरतीच येतो. आता जर ह्या तुम्हाला कमरेवरचा फॅट कमी करायचा आहे तर काय करायचंय? साईड बेंडिंग. 1 2. हात फक्त सरळ राहू द्यात. हा, किती वेळा करायचे? 20 वेळा करून 3 सेट मारायचे आहेत. आता मांड्यांवरचा फॅट कमी करण्यासाठी बघा, पायांमध्ये गॅप ठेवायचे, जेवढं जमेल तेवढं ठेवलं तरी चालेल. पाय क्रॉस ठेवायचे, हात असे ठेवा आणि खाली जायचे. 1 2. स्ट्रेच करा. आता सुरुवातीला होत नसेल, हाफ जा, पण हा तुमचा पाय आहे ना स्ट्रेच होणार आहे. आता काय तर आपल्या ह्या हिप्सवरचा फॅट कमी करण्यासाठी हा सुद्धा एकदम छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे. काय करायचंय? पाय साईडला घ्यायचे, हात वरती. 1 2 3 4. आहेत की नाही सोपे व्यायाम? त्यामुळे तुम्हाला करून पाहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.